नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेचे संघटन कौशल्य प्रभावीपणे विस्तारित होत असून दररोज असंख्य भीमसैनिक समता सैनिक दलात प्रवेश करीत आहेत। असे असताना भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय भीमरावजी आंबेडकर यांचे काही दिवसापूर्वी नायगाव आणि देगलू तालुक्यात आगमन झाले होते। दरम्यान यावेळी त्यांनी येथील भीमसैनिकांना आपल्या समाज बांधवांचे व नेत्यांचे संरक्षण आपणच केले पाहिजे असा कानमंत्र दिला आहे। त्यामुळे नायगाव तालुक्यातील असंख्य भीमसैनिकात नवीन स्फूर्ती व प्रचंड नवचैतन्य निर्माण झाले आहे। सद्यस्थितीत समता सैनिक दलाचे नायगाव तालुकाध्यक्ष आयुष्यमान भीमराव पवार हे नायगाव तालुक्यातील असंख्य नवतरुण भीमसैनिकांना नवीन प्रेरणा देत आहेत। दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी नरसी येथील युनिक इंग्लिश स्कूल येथे संपन्न झालेल्या एका बौद्ध महासभेच्या कार्यक्रमात त्यांनी गाव तेथे समता सैनिक दलाची शाखा निर्माण करण्याचा मोठा संकल्प व्यक्त केला आहे। तो आता आपण ऐकूया। डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी बालाजी हनुमंते, जिल्हा प्रतिनिधी नांदेड। माझं नाव जनरल मी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नायगाव या तालुका शाखेचं 4था अंग म्हणून समता सैनिक दल संरक्षण उपाध्यक्ष या पदावर आहे। माझी इथून पुढची तयारी आहे की घर तिथे समता सैनिक दल आणि गाव तिथे ग्राम शाखा हा आमचा एक संदेश आहे। या संदेशाला आम्ही अनुसरून पुढील कार्यक्रम आम्ही प्रत्येक गावामधून समता सैनिक दल स्थापना करणार आहे आणि त्यांना प्रशिक्षण देणार आहे। त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली हे समता सैनिक दलाची शाखा प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यावरच्या कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या अंडरखाली आम्ही काम करतात आणि हे समता सैनिक दल यापुढे आमच्या नायगाव तालुक्यातून जवळपास आम्ही 500 समता सैनिक दल तयार केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे। एवढं बोलून मी थांबतो। सर्वांना सैनिक जय भीम, क्रांतिकारी जय भीम।